अर्धा टीस्पून मी हळद घेतलेली आहे, अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे। इथे मी सुरमई मासा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, बघा किती मोठा आहे। आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा अशी बघायला मिळणार नाहीये। तर ही जी रेसिपी आहे ती मसाला फिश। सुरमई माशाला मी हळद आणि मीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे। सुरमई मासा मी आता 10 मिनिटं मुरवत ठेवणार आहे। मसाला फिश करण्यासाठी पॅन मध्ये मी 1 मोठा चमचा तेल टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे आणि लसूण बघा मी 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हा ठेचून घेतलेला आहे। लसणाबरोबरच इथे मी 1 कांदा बारीक कापलेला आहे, तो सुद्धा याच्यात टाकत आहे। हा सुद्धा याच्याबरोबर आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतला जावा म्हणून इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यात घालत आहे। माशाला सुद्धा मीठ टाकलेलं आहे म्हणून मी इथे कमीच घेतलेला आहे। 2 स्टिक मी कढीपत्ता घालत आहे। कांद्याबरोबरच हे सुद्धा परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे। बघा तुम्ही इथं कांदा मी कसा ब्राऊन केलेला आहे। कोथिंबीरीच्या देठाची मी अशी वाटून पेस्ट केलेली आहे, ती सुद्धा याच्यात मी 1 टेबलस्पून आहे ती घालत आहे। आले लसूण पेस्ट मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे। हे आता या कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचे आहे। याच्यामध्ये ड्राय मसाले घालायचे आहेत, त्यासाठी बघा पाव टीस्पून मी हळद घेतलेली आहे। मी माशाला सुद्धा हळद लावलेली आहे म्हणून मी इथे जास्त वापरत नाहीये। 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, 2 टीस्पून काश्मीरी चिली पावडर आहे, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर। हे मसाले सगळे याच्याबरोबर परतून घ्यायचे आहेत। 1 टेबलस्पून एवढा मी चिंचेचा कोळ केलेला आहे, तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी। आता हे मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे। मसाला शिजण्यासाठी मी अजून 1 वाटी पाणी घालत आहे। मसाल्याला बघा तेल सुटायला लागलेलं आहे आणि मसाला चांगला परतला सुद्धा गेला आहे। मॅरिनेट केलेला जो फिश आहे तो याच्यात आता घालायचा आहे। मासा शिजायला जास्त वेळ लागत नाहीये। आता इकडे बघा मसाल्याला सुद्धा बाजूने तेल सुटायला लागलेलं आहे। आता हा मासा एका बाजूने पलटून घ्यायचा आहे। मसाला फिश तयार झाला आहे, मी गॅस बंद करत आहे। थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला फिश बनवला तर माझी खात्री आहे की तुम्ही नेहमीच अशा प्रकारे हा फिश बनवून बघाल। खायला तर टेस्टी आहेच, पण तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।